सालाबादप्रमाणे संदीप क्रीडा मंडळ वडवली यांच्या विद्यमाने 26वा क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। कुमारी आदितीताई तटकरे, महिला बाल कल्याण मंत्री, आमदार चषक 2026, कैलासवासी केरू शिरवटकर व कैलासवासी नंदाकर कीर स्मृती कबड्डी स्पर्धा, कैलासवासी नानाशेठ तोडणकर क्रीडानगरीमध्ये कैलासवासी रवींद्र नाना मांजरेकर चषक। सामन्याला सुरुवात झालेली आहे। लाईनमन त्या ठिकाणी वीरेंद्र साखे, विश्वजित पाटील, सुनील खेऊर आणि एक साइडला लाईनमॅन नाही, तिथे लाईनमॅन ठेवा। कोणतरी एकटाच आहे तो, इकडे त्या कोपऱ्यात पाहिजे। चालू सामन्यावर पंच संकेत नागती, कुंदन बिराडी, संदीप पवार। चालू सामना ओम जाकमाता कापोली विरुद्ध शिवराजे श्रीवर्धन। अभिजित पाटील यांना विनंती करतो आपण एका कोपऱ्यात लाईनमन राहायचंय। सालाबाद प्रमाणे मकर संक्रांतीच्या निमित्ताने संदीप क्रीडा मंडळ आयोजित हा 26वा क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। चालू सामना आहे ओम जाकमाता कापोली आणि शिवराजे श्रीवर्धन। चढाई करताना दिसतोय ओम जाकमाता कापोली या संघाचा खेळाडू, सुंदर चढाई, ते मागे परतले, त्यांना प्रत्युत्तर शिवराजे श्रीवर्धन या संघाचा हा खेळाडू डू ऑर डाय। स्वप्नीलजी बिराडी गोंडकर यांना मी विनंती करतो आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं। आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सुंदर अशी पक्कड 4 नंबरचा खेळाडू हा बाद झालेला आहे, त्याला प्रत्युत्तर ओम जाकमाता कापोली या संघाचा अतिशय सुंदर चढाई। मला वाटतं सुरेंद्र 2 खेळाडू बाद केलेत। सामना अतिशय रंगतदार सुरू आहे। ओम जाकमाता कापोली आणि शिवराजे श्रीवर्धन दोन्ही संघांचा या पंचक्रोशीमध्ये नाव आहे। आता जे 2 पॉइंट आणले त्या 2 पॉइंट साठी बाबू भायदे कापोली, बबन भायदे यांच्याकडून 100 रुपये। धन्यवाद बबनजी भायदे। भेटले काय पडलेले? परत 200 रुपये घरी जायला ठेवा। बक्षिसांची खैरात करत आहेत भायदे। आज पगार झालेला वाटतं भायदेंचा। परत मागे नको जाताना मागे झालं। प्रेक्षकामध्ये कुठे धोंडू बिराडी आणि रमाकांत कांबळे असतील, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आमच्या वडवली गावची शान धोंडू बिराडी, गावदेवी संघाचे एक माजी खेळाडू, यांना मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय। त्याने यायला त्या जरा जागा। सन्माननीय सुरेशजी धोपट व्यास यांच्याकडून आमच्या मंडळासाठी
301 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. देऊन टाक. यानंतर होणारा सामना जाखमाता शिस्ते आणि जी के मुंबई दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे, चालू सामना संपताच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सुंदर असा गुण संपादन करून शिवराजेचा खेळाडू मागे परतलाय, त्याला प्रत्युत्तर सुरेंद्र. ओम जाखमाता कापोलीचा एक अष्टपैलू खेळाडू. ज्याच्या पाठीशी कित्येक वर्षाचा अनुभव आहे असा हा खेळाडू आहे, मागे परतलाय, त्याला प्रत्युत्तर. शिवराजे श्रीवर्धन या संघाचा खेळाडू उजव्या कोपऱ्यात शांत विचारपूर्वक अशी चढाई करताना दिसतोय आणि अतिशय सुंदर असा हा गडी त्याने टिपलेला आहे आणि तो मागे परतले, त्याला प्रत्युत्तर. आता भाईदे कुठेतरी टेन्शनला आलेले आहेत. ओम जाखमाता कापोली या संघाचा खेळाडू मागे परतले, त्याला प्रत्युत्तर. शिवराजे तो सुद्धा एक हलकीशी चढाई करून मागे परतलाय. डू ऑर डाय, मारेन किंवा मरेन या ईर्षेने विरुद्ध संघावर चाल केली पाहूया आणि त्यांची उत्कृष्ट पकड आणि त्या पकडीत ते बाद. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, तो शिवराजे श्रीवर्धन या संघाचा. कबड्डी हा सरावाचा खेळ आहे. जर सराव उत्तम असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे आपला चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी दाखवू शकता. या स्पर्धेमध्ये श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील संघ सहभागी झालेले आहेत. सर्व संघांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर होणारा सामना जाखमाता शिस्ते आणि जी के मुंबई दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे, चालू सामना संपताच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. जाखमाता शिस्ते आणि जी के मुंबई. थर्ड रेड आहे, पाहूया काय करतात. अतिशय सुंदर कोपरा रक्षकाला मारून ते मागे परतले, त्याला प्रत्युत्तर. ओम जाखमाता कापोली संघाचा हा 8 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे खेळाडू. हळूहळू या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या या स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी हरवीतवरून असद परकार, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पांड्यामामा खेऊर, तसेच गावदेवी संघाचे माजी खेळाडू दोंडू बिराडी, सुरेशजी कीर, यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे.
शिवराजे या संघाचा खेळाडू 2 विरुद्ध 1 अशी झुंज देतोय, पाहूया. आणि मला वाटतं त्यांनी राकेश कांबळे यांचा बळी घेऊन ते मागे परतलेत. त्यांना प्रत्युत्तर ओम जाकमाता कापोली संघाचा उरलेला हा एक खेळाडू. आपल्याला काहीतरी करावंच लागेल या ईर्षेने, या जिद्दीने त्यांनी विरुद्ध संघावर मात केल्या, पाहूया. आणि त्यांची पकड आणि त्या पकडीत ते बाद. शिवराजे या संघ चालू सामना आहे ओम जाकमाता कापोली आणि शिवराजे श्रीवर्धन. चालू सामन्यावर पंच आहेत संकेत नागती, संदीप पवार, कुंदन बिराडी. चालू सामन्यावर लाईनमन सुनील खेऊर, विश्वजित पाटील, अभिजित पाटील आणि वीरेंद्र साखळे. तसेच गुणलेखक म्हणून काम करत आहेत मंगेश पिळणकर, तसेच बंड्या खेऊर, संकेतच ना, श्रेयश, कृष्णकांत पेडणेकर यांच्याकडून मंडळासाठी 301 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. चालू सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. प्रेक्षकामध्ये कुठे बावाडा असतील तर त्यांना विनंती आहे, आपण कृपया स्टेजवर आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. गुणफलक विचार रे. शिवराजे कापोली 12 आणि शिवराजे 10. 2 गुणाची आघाडी कापोली या संघाकडे आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात झालेली आहे. विश्रांतीनंतर प्रथमच चढाई घेऊन सुरेंद्र. सुरेंद्र सुद्धा मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर शिवराजे श्रीवर्धन या संघाचा 7 नंबरचा खेळाडू या सामन्यांचं थेट प्रक्षेपण चालू आहे. जय गणेश स्पोर्ट्स यांच्या वतीनं या ठिकाणी या सामन्यांचं थेट प्रक्षेपण चालू आहे. आपण यूट्यूबवर सुद्धा हे सामने पाहू शकता. संदीप क्रीडा मंडळ वडवली आयोजित 26वा क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर होणारा सामना जाकमाता शिस्ते विरुद्ध जीके मुंबई. जाकमाता शिस्ते आणि जीके मुंबई दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, चालू सामना संपतात आपण त्वरित ग्राउंडवर यायचं आहे. लगेचच आपल्याला पुढच्या सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि सुंदर अशी पकड शिवराजेच्या या खेळाडूची, सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय कापोलीचा संघ. चढाई करतोय तो सुरेंद्र. विरुद्ध संघाचे
4 खेळाडू शांत विचारपूर्वक अतिशय संयमाने त्यांनी चढाई केलेली आहे. सन्माननीय श्री उदयजी लटके साहेब यांनी या आजच्या सामन्यांचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री सदानंद खेऊर उर्फ पांड्यामामा यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. सन्माननीय श्री उदयजी लटके यांच्या हस्ते जय गणेशचं दाखवते ना, तोच आहे ना. शिवराजे या संघावर एक लोणाचा बोजा चढलेला आहे. आपल्या संघाची जबाबदारी घेऊन हा 11 नंबरचा खेळाडू विरुद्ध संघावर चाल करून गेलेला दिसतोय. उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई आणि त्यांची सुद्धा अतिशय उत्कृष्ट पकड आणि त्या पकडीत ते बाद झालेले आहेत. सन्माननीय सुकुमारबाई तोंडलेकर माजी सभापती पंचायत समिती श्रीवर्धन यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संदीप मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा मी यथोचित स्वागत करतोय. दरवर्षी न चुकता या संदीप मंडळाला भेट देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी ते उपस्थिती दाखवत असतात. असे सन्माननीय सुकुमारबाई तोंडलेकर यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आमचे मित्र एक उत्कृष्ट लेखक राहुलजी मोरे एक व्यावसायिक नाटकाचे लेखन करतात. त्यांना सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राहुलजी मोरे व्यास. या ठिकाणी खांबाला टेकून काही लोक उभे आहेत. त्यांना विनंती करतो कृपया खांब हलवू नका कारण हॅलोजन लावलेलं आहे वरती. प्रेक्षकामध्ये कुठे राजेंद्र मयेकर असतील त्यांना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजेंद्रजी मयेकर. चालू सामना आहे ओम जाखमादा कापोले आणि शिवराजी सिवदा आणि अतिशय
सामना संपायला शेवटची 3 मिनिटं आहेत. सामना अतिशय रंगतदार सुरू आहे आणि आता मात्र शिवराजेचा हा खेळाडू यशस्वीरित्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेला आहे आणि सुरेंद्र यांची सुंदर पकड. ऋणेश पिळणकर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 151 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ आभारी आहे. शिवराजेचा 11 नंबरचा खेळाडू 4 विरुद्ध 1 अशी लढत देतोय. छोटीशी चढाई करून तो मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर कापोली संघाचा आणि सामना संपायला शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत. अमोल नार्वेकर यांच्याकडून संदीप मंडळासाठी 151 रुपयाची देणगी आलेले. धन्यवाद. पहिल्या फेरीचा हा 6वा सामना या ठिकाणी चालू आहे. ओम जाकमाता कापोले आणि शिवराजे श्रीवर्धन. किसन बिराडी प्रेक्षकामध्ये कुठे असतील तर आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रेक्षकामध्ये कुठे किसनशीत बिराडी असतील तर आपली बसण्याची व्यवस्था केलेली. आपण कृपया स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. किसन शेठ बिराडी.